लग्नानंतर सगळे बदलले. बोलले आता नवरा केला, नवरा म्हणेल तसंच. आणि तो पण माझा शिक्षण काय करायचं आता लग्न झाल्यानंतर, काय करणार, कलेक्टर होणारेस का. घरी सांगितलं तर घरी म्हणायचे की मग नवरा कशासाठी असतो, मग त्यासाठी तर असतो, आणि नाही हा म्हणून चालणार नाही, तो त्याच्यापाशी राहावं लागेल. मग तो खूप मला हाणमार करायचा त्या गोष्टीवरून. मी त्याला म्हणजे जवळ येऊन देत नव्हते, काय नाही, तर मारायचं हे करायचं. आणि घरी सांगितलं तर घरचे म्हणायचे फक्त मेल्यानंतर सांगा, आम्ही येऊ तिला बघायला, तोपर्यंत आम्हाला सांगू नका. सख्यांनो, ही कुठल्याही मालिकेतली, नाटकातली किंवा पुस्तकातली वाक्य नाहीत. हे मनोगत आहे बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासारच्या सोनाली शंकर बडे हिचं, जिचा घरच्यांच्या दबावामुळे अवघ्या 14व्या वर्षी बालविवाह झाला. आणि अशी एकच सोनाली नाही, तर अशा असंख्य मुली आहेत ज्यांना लग्न म्हणजे काय हे माहीतही नसतं. शारीरिक, मानसिक ही वाढही पुरेशी झालेली नसते आणि त्या वयातच त्यांची लग्न करून दिली जातात. पण लेक लाडकी अभियानातून स्त्री जन्मदर वाढवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे ती ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी. आणि हाच विषय घेऊन पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाड्यात बीडला पोहोचलेल्या वर्षाताईंनी बालविवाहाच्या या समस्येचा अभ्यास करून त्याच्या मुळाशी जात त्याची कारणं शोधली. मग उपायांचा विचार केला आणि काही सक्षम पर्यायही या मुलींना दिले. आज आपण ॲडव्होकेट वर्षा देशपांडे आणि बालविवाहाच्या समस्येवर मात केलेल्या सोनाली शंकर बडे आणि सिंधुताई दत्तू ठोंबरे यांच्या मुलाखतींमधून बालविवाहाच्या या सामाजिक प्रश्नाविषयी अधिक जाणून घेणार आहोत. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचं वय 18 तर मुलाचं वय 21 असणं आवश्यकच. पण परिस्थितीच्या रेट्यामुळे मुलींना 18 वर्षापर्यंत घरी ठेवू शकत नाहीत आणि याच विषयाचा अभ्यास करताना दिसून आलेल्या या भागातल्या विदारक स्थितीविषयी सांगतायत ॲडव्होकेट वर्षा देशपांडे. भारत सरकारची 2011ची जनगणना जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये संपूर्ण देशातले जे वाईट पहिले 10 जिल्हे होते, महाराष्ट्रातला बीड त्यामध्ये होता. आणि तत्पूर्वी बीडमध्ये आम्ही एक डेकॉय ऑपरेशन केलं होतं आणि तरीही बीडमधली मुलींची संख्या 1000 पुरुषांमागे 801 एवढी कमी झाली होती आणि ती देशातल्या वाईट 10 जिल्ह्यांमध्ये मोडत होती. आणि ही जेव्हा माहिती मिळाली त्यावेळेला तिथल्या जे संबंधित सगळे घटक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही तिथे जाऊन या संदर्भातली चर्चा करायला सुरुवात केली. जेव्हा तिथला सगळा अभ्यास केला तेव्हा शिरूर, कासार आणि धारूर हे 2 तालुके, त्याच्या खालोखाल मग सांगलीतला वाळवा, असे 3 तालुके महाराष्ट्रातले मुलींची सगळ्यात कमी संख्या असणारी असं आमच्या लक्षात आलं. म्हणून मग शिरूर कासार मध्ये असं काय आहे की तिथे ह्या गोष्टी घडतायत, म्हणून शिरूर कासार कुठे आहे ते शोधत गेलो आम्ही. बीड जिल्ह्यात जाऊ 90% तिथून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही आपल्या जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्ती, त्याच्या खालोखाल सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या तालुक्यातून ऊस तोडीसाठी कामगार येतात. मोठ्या प्रमाणावर म्हणजे 10 लाखाच्या घरात मराठवाड्यातून लोक पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसतोडीसाठी येतात. ऊसतोडीसाठी येतात हे आपण पाहतो इथे फिरताना कारखान्यांच्या बाजूला, शेताभातामध्ये, पण आपण कधी खूप सिरियसली ह्या गोष्टी इथे घेतल्या नाहीत. पण तिथे गेल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात आलं की ऊसतोडीला आल्यानंतर जोडीने येतात, त्याला ते कोयता म्हणतात, म्हणजे नवरा बायको असं बुकिंग केलं जातं मुकादमांकडून कारखान्यांसाठी जून मध्येच, आणि दोघांचे मिळून पैसे नवऱ्यालाच दिले जातात, म्हणजे बायकोला पैसे नाहीच, ती फक्त त्याच्या सोबत येते. आणि आजी आजोबा राहतात शेताभातामध्ये, घरामध्ये पूर्ण ओस पडतो तालुका. आणि जेव्हा ते राहतात त्यावेळेला त्यांच्या मुली, छोटी लेकरं ही त्यांच्यासोबत इथे राहतात. शाळाची अवस्था फार वाईट आहे, टॉयलेट्स नाही आहेत, सुनसान रस्ते आहेत, मोठी माणसं नाहीत, गावात नाहीत, भागात नाहीत, मार्केट सगळं ठप्प पडतं, दवाखाने ओस पडतात आणि फक्त म्हातारे कोतारी माणसं आणि छोटी लेकरं असं एकूण गावाचं चित्र असतं. आणि मग 10 वर्षाला 12 वर्षाला जेव्हा मुलगी वयात येते त्याच्यानंतर तिला तिथे सांभाळणं ही खूप अवघड गोष्ट होती. त्याच दरम्यान भारत सरकारने पण नुसतं बेटी बचाव नाही म्हटलं, बेटी पढाव पण म्हटलं. म्हणजे मुलगी नुसती जन्माला येणं पुरेसं नाही किंवा त्यांची संख्या वाढणं पुरेसं नाही, तर तिला माणसासारखं आयुष्य मिळणं, तिला विकासाच्या प्रक्रियेत पुढे जाता येणं, ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून भारत सरकारने पण बेटी बचाव बेटी पढाव म्हटलं. आणि मग पढावकडे जेव्हा आम्ही लक्ष द्यायला लागलो तर पढाव मधले हे काय पडाव आहेत ते आमच्या लक्षात आले
की पढावच्या दिशेने जाताना येणाऱ्या अडचणी काय आहेत मुलींसाठी, की जे त्यांना पार करताच येत नाहीयेत, म्हणजे अडचणीची शर्यतच आहे त्यांच्यासाठी. ती सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की बीड, जालना हे जे जिल्हे आहेत मराठवाड्यातले, सगळ्यात जास्ती मुलींची पळवापळवी आणि विनयभंग किंवा बलात्काराचे प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. आणि त्यामुळे भीतीपोटी मग पालक सगळं कळतच ना, म्हणजे 18 वर्षापर्यंत मुलींचं लग्न करू नये किंवा करणं हा गुन्हा आहे याची पूर्ण कल्पना आहे त्यांना, पण परिस्थिती त्यांना तसं करू देत नाही आणि मोठ्या प्रमाणावर मुलींची लग्न केली जातात. या परिस्थितीला शरण जाऊन 10वीत असतानाच लग्न झालेल्या सिंधुताई, अशा लग्नामागचा घरच्यांचा उद्देश सांगताना त्या म्हणाल्या, घरामध्ये आम्ही 5 भावंड होतो. आई वडील ऊसतोडीला जात होते माझे, आणि मी सगळ्यात मोठी असल्यामुळे मग आई वडील आजी आजोबांकडे आम्हाला ठेवून जायचे. आणि मग एकंदरीतच तिथं आई वडील कारखान्याला गेल्यामुळं कुणी सांभाळायचं, एवढ्या लेकरांची जबाबदारी कशी घ्यायची काय हे ते सगळं सुरू असल्यामुळं मला आमच्या मामाच्याच मुलाला दिलं गावातच. 9वीची परीक्षा दिली की माझं लग्न झालं. 14 वर्ष पूर्ण झालं होतं मला. म्हणजे कळतच नव्हतं की लग्न नाही करायला पाहिजे आणि काय होईल पुढं, आणि लग्न झाल्यावर काय असतात अडचणी, हे असं काय कळतच नव्हतं. एवढंच कळत होतं की आई वडील ऊसतोडीला जातात आणि मग मला कसं ठेवायचं, मग लग्न करून दिल्यावर नवऱ्यापाशी राहील आणि माझे बारके भावंड पण मी सांभाळीन, एवढंच कळत होतं. बाकीचं पुढचं काही डोक्यातच नव्हतं. आणि लग्न झालं की घरच्यांचा पुढचा आग्रह असतो तो मूल होण्याचा, आणि तोही मुलगा व्हावा यासाठीचा. माझ्या नंदेचं आणि माझं लग्न एकत्रच झालेलं. मग तिला पहिल्याच वर्षी मूल झालं. मग मला 3 वर्षापर्यंत मूल नव्हतं झालं, 12वी करेपर्यंत. तर खूप नावं ठेवायची, खूप बोलायच्या, सासा पण गावातले पण, असलीच आहे, काय गरज हिला शिकण्याची, झालंय ना लग्न, बघावं ना हे, बघा जवळ हिला झालं, हिचं असं चाललंय, असं सगळं बोलायचे. पण काय माहिती ऐकून कधी घ्यायचे कधी नाही. मग सगळ्या ह्या पण गोष्टींचा सगळ्यांचा कंटाळा आला होता बोलण्याचा पण. आणि नंतर मग मला हे सगळं काय माहित नव्हतं, पाळणा लांबवणे काय असतं, कसं असतं. मग हे जे आमच्या गावात एनएम येतात ना, तर त्यांच्याशी बोलून त्यांना सांगून की मला शिकायचंय असं असं, मग कसं करणार काय करणार, मग हे सगळं त्यांनीच मला सांगितलेलं. आणि त्यामुळेच 3 वर्ष माझा पाळणार त्यांनीच मदत केली मला. आणि मी तेवढं 12वी पूर्ण केल्यानंतर मला झालं मग पहिलं मूल. पहिली मुलगी झाली. मग पहिली मुलगी झाल्यानंतर 3 वर्ष पाळणा लांबवायचं हे पण पुढे त्यांनी सांगितलं. तिच्यानंतर 3 वर्षानंतर ती दुसरी झाली. मग दुसरी झाल्यानंतर मी म्हणायची की आता मुलगा तर नाही झाला, मुलगा पाहिजे त्यांना सगळ्यांना, कंपल्सरी पाहिजेच पाहिजे. मग 5 मुली झाल्या, 7 झाल्या, 10 झाल्या, अगर डिलिव्हरी जरी ती आई गेली तरी त्यांना चालतं, दुसरी बायको ते करू शकतात. आणि कधीच त्या छोट्याशा गावातून बाहेर न पडल्यामुळं कधीच कुणाचं काही ऐकायला सुद्धा भेटलं नाही. त्यामुळे इतका जोर जबरदस्तीनं विरोध मी पण करू शकले नाही. मला पण असं वाटायचं की माहेर तिथं, सासर तिथं, त्याच लोकात आयुष्य गेलं. मग असं वाटायचं की इथं राहायचं म्हणल्यावर मुलगा पाहिजेच, मुलगा जर असेल तरच हे चांगलं वागतील, चांगलं बोलतील, मान सन्मान भेटेल, नाहीतर काय उपयोग आहे मग. आणि जर मान सन्मान नाही भेटला, चांगलं नाही, आपण त्यांच्या मनात जसं पाहिजे तसं नाही वागलो तर मग आपण कसं जगू शकतो. तकलीफ किती हो, त्रास किती हो, याचा कधीच विचार नाही केला. 3 मुली झाल्यानंतर मुलगा झाला चौथ्यांदा. हिला मुलगीच होती, असंच होतंय, ह्या देवाकडे न्या त्या देवाकडे न्या, इथला प्रसाद खाऊ घाला, तिथलं नारळ आणा, कुठं काय नाहीतर मुलगा का होत नाहीये म्हणून काय भूत लागला असेल लिला म्हणूनच इकडं न्या तिकडे दाखवा, ह्या देवराशाला त्या देवराशाला, असं काय काय सगळे प्रकार करायचे. हे दोरी बांधा ते दोरी बांधा, असं भरपूर सगळं ते करायचे. आणि तेच मी पण ऐकतच राहायचे त्यांचंच. परवशितेचे खाता फटके, अन्यायाचे शोषित चटके, व्यक्तित्वाचे बांधुनी थडगे, जिवंत असूनही निर्जीवतेचा अनुभव आजवरी. अगदी असाच अनुभव घेतला सोनाली बडे हिनं. त्या दाहक अनुभवांविषयी सोनाली म्हणते, मग मी खूप त्रास सहन केला. त्याच्यापाशी मी 10-15 दिवसच राहिले. नंतर मग मी इथे सण आमच्या इकडे नागपंचमीला येतात ना, मग नागपंचमीला म्हणून आले. आणि नंतर मग ते मला घ्यायला आल्यानंतर मी नाही बोलले, म्हणजे मला नाही जायचं. गळ्यातलं ते पूर्ण सगळं काढून टाकलं, बांगड्या वगैरे सगळ्या फोडल्या, साडी घाले सोडून दिले, सगळं म्हणजे मुलीसारखं झाले. तर बोलले असं का केलंस, तुला बांधावं लागेल तुझं ना, म्हणजे खूप हानमार सुरू झाले नंतर.
तर म्हणलं नाही, तुम्ही फक्त म्हणलं होतं लग्न कर आणि मी लग्न केलं, आता पुढचं तुमचं तुम्ही बघा, मी जाणार नाही, मला शिकायचंय. तर घरच्यांनी खूप मारलं मला, तो पण न्यायला आला, त्याने पण मारलं, त्याच्या मित्रांनी पण मारलं, पप्पानी मम्मीनी खूप साऱ्या जणांनी मारलं, तरी मी गेले नाही. आणि पुन्हा मग मला परत बोलले, तू शिक्षणासाठी काय पण करायला तयार आहे, मग तू असं काय करते, तुला नाशिक मध्ये तू ऍडमिशन घेईल, नाशिक मध्ये शिकेल. मग मला वाटलं ठीक आहे, आपल्या लोणीमध्ये काही शिकायला भेटत नाही बीड मध्ये, तर मोठ्या शहरात जाऊन मी शिकेल. तर पुन्हा मग जायचं मी प्रयत्न केला. तर जाता जाता त्याने मला शिव्या दिला. पुन्हा अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर मला शाळा वगैरे काय नसतं, संसार करायच्या मागे लागायचं, कळलं असं बोलल्यावर अर्ध्या रस्त्यात. मग मला खूप भीती वाटायला लागली त्याची, की हा परत माझ्यासोबत तसंच करेल. तर मी म्हणलं, माझं श्रीरामपूर माझे चुलते होते, मला खूप मारलेलं हाणलेलं, म्हणजे सगळं हे निघलेलं रक्त वगैरे चालते. तर मला गाडीवरती पण नीट बसायला येत नव्हतं, बाईक वरतीच गेलतो. तर श्रीरामपूरच्या जवळ गेल्यानंतर त्याने मला शिव्यागाळी केल्या आणि रस्त्यातच गाडी उभा राहून हाणायचा, कुठे पण सलमाना सासा काही पण बोलायचा. तर तेव्हा मी त्याला बोलले की मला यायचं नाहीये, तू गाडी थांबवण्यात मी उडी मारेल. तर त्याने गाडी थांबली नाही, मग नंतर मी गाडीवरून उडी मारली. मग मला तेव्हा खूप लागलं होतं, असं सगळीकडे रक्त वगैरे निघलं सगळं. आणि तरी पण ते बोलला की हे नाटक करते. अपरिपक्व वयातले हे विवाह म्हणजे कौटुंबिक हिंसाचारासारख्या सामाजिक समस्यांना आमंत्रणच. पण परिस्थितीच स्त्रीला त्यातून बाहेर पडण्याचं बळ देते, तिचं मनोधैर्य वाढवते, कारण बदल हा तिलाही हवा असतो. ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी त्या भागात अशा मुलींचा एक मेळावा घेतला आणि त्याला अभूतपूर्व असा प्रतिसादही मिळाला. या मेळाव्याविषयी त्या म्हणाल्या, किती बालक कापूस वेचायला जातात, किती बालक शाळेत आहेत, खोटी हजेरी लागते, शाळेला जाऊच शकत नाहीत अंतरामुळे, किती गावांमध्ये बस येत नाही, किती गावाला रस्ता नाहीये, किती गावांच्या अंगणवाड्यांच्या इमारती चांगल्या नाहीयेत, किती गावांमध्ये शाळा पडायला झालेली आहे, किती गावांचे सिटी बस शाळेच्या वेळेमध्ये पोहोचत नाही, वगैरे वगैरे. जे शिक्षणाशी संबंधित आणि मुख्य प्रवाहात त्यांना ठेवता येईल याच्याशी संबंधित मुद्दे होते, ते सुरुवातीच्या 6-8 महिन्यामध्ये आम्ही ते हाताळायला सुरुवात केली. म्हणजे किमान मॅपिंग करायला, प्रॉब्लेम्स कुठे आहेत त्याचं मॅपिंग करायला सुरुवात केली. आणि त्या सगळ्यामुळे मुलींचे गट तयार झाले. प्रत्येक आशाने 1-2 असे करून 128 मुलींचे गट, प्रत्येक गटामध्ये अंदाजे 20 मुली, जवळजवळ 2,500 मुलींपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि मग आम्ही तरुणींचा एक चार्टर तयार केला. आमचं काय म्हणणं आहे, एक मागणी पत्र तयार केलं आणि त्याला आम्ही कमिशनर रेव्हेन्यू आणि सगळे कलेक्टर्स आणि सगळे महत्वाचे जिल्ह्याचे अधिकारी निमंत्रित केले. कमिशनर काही कारणामुळे येऊ शकले नाहीत, पण जिल्हाधिकारी आले कार्यक्रमाला. सिंदफणा नावाची तिथे खूप सुंदर नदी आहे, तिचा उगम त्या तालुक्यामध्ये, जवळजवळ त्या तालुक्यातून ती वाहते. नावही फार सुंदर आहे. ती नदी ही त्यांची ज्याला आपण म्हणतो ना की लाईफलाईन असल्यासारखी. आणि म्हणून मग आम्ही त्या किशोरी मेळाव्याचं नाव पण सिंदफणा किशोरी मेळावा ठेवलं होतं. आणि सिंदफणा किशोरी मेळाव्यामध्ये मुली भरभरून पुढे येऊन बोलल्या आणि या मुलींचे गट तयार झाले आणि त्या गटांच्या माध्यमातून मुलींना एक प्लेसिंग मिळालं. आणि मग तिथे मुली कंप्लेंट्स करायला लागल्या की अमकीचं ठरतंय, तमकीची शाळा बंद झाली, गेले 2 दिवसात ती आली नाही, हिला शिकायचंय. आणि मग हळूहळू आमचं नर्सिंग कोर्स, 4 व्हीलर ड्रायव्हिंगचा कोर्स, ब्युटी पार्लरचा कोर्स. मग मुलींनाच विचारलं काय शिकायचंय, कुणाला काय काय शिकायचंय. मग ज्या मुलींची लग्न झाली होती अशाही मुली पुढे आल्या लहान वयात. ज्या मुलींची लग्न होऊ घातली होती त्यांनी विरोध करून पुढे येण्याचं धाडस दाखवायला सुरुवात केली. ज्यांची ठरायला लागली होती त्या म्हणाल्या आम्हाला करायचं नाही. आणि ज्यांची घरातल्यांची ठरवण्याची तयारी झाली होती तेही मी माघार आले. म्हणजे हळूहळू कायद्याचा वचक कायद्याने नाही पण एका वेगळ्या स्ट्रॅटेजीनी तो बसायला सुरुवात झाला. कोणताही बदल घडवायचा असेल तर समाजाची मानसिकता बदलणं ही सर्वात महत्वाची गोष्ट. कायद्याचा बडगा दाखवून आणि नियमांवर बोट ठेवून हे काम होण्यासारखं नाही. त्यासाठी गरज आहे ती मनपरिवर्तनाची. म्हणजे बालविवाह प्रतिबंध कायदा आहे आपल्याकडे, पण त्याची अंमलबजावणी कोणी करायची, कशी करायची आणि ती आई मांडवात जाऊन केली तर त्याचे रिपरकशन्स आणि परिणाम काय काय भोगावे लागतात ह्या सगळ्याचं दर्शन घडलं आम्हाला. आणि मग आम्ही असा विचार केला की ह्याची थेट कायद्याला हात नाही घालायचा,
पहिल्यांदा आम्ही या सगळ्यासाठी ज्या आशा वर्कर्स आहेत, ज्यांची नेमणूक आपण 1000 लोकसंख्येमध्ये एक आशाताई नेमलेली आहे, त्या आमच्या 120 आशा 52 ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत आहेत. आणि आशा वर्कर ह्या 1000 लोकसंख्येत काय चालल्याची खडानखडा माहिती असणारी अतिशय लोकांच्यातली अशी कार्यकर्ती आहे. त्यामुळे तिच्या मदतीने आम्ही तिच्याकडून पहिल्यांदा ही सगळी माहिती गोळा केली. मैत्रिणींनो, म्हणतात ना, 10 वाक्यांपेक्षा एक चित्रच खूप काही सांगून जातं. आणि म्हणूनच मन परिवर्तनासाठी वर्षा देशपांडे यांचे सहकारी कैलास जाधव यांनी दप्तर या लघुपटाची निर्मिती केली. बालविवाहाचा उहापोह करणाऱ्या या लघुपटाच्या माध्यमातून हा विषय अगदी परिणामकारकपणे त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. दप्तर याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही साताऱ्यामध्ये खटाव तालुक्यातल्या डिस्कळमध्ये बालविवाहाच्या संदर्भातली एक दप्तर नावाची फिल्म शूट केली. आणि ती फिल्म सगळं बोलते. आणि त्या फिल्मचे शोज सुरू केले तिथे. मग त्या फिल्म मधल्या आजीचा रोल मी स्वतः केला, की ती आजी नातीला बालविवाह होण्यापासून वाचवते असं त्या फिल्म मध्ये. आणि ही फिल्म इतकी गाजली की दिल्ली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ह्याचं शोकेसिंग झालं. 3000 फिल्म्स मधून 38 फिल्म्स निवडल्या गेल्या. त्या 38 फिल्म मध्ये ही फिल्म दिल्लीमध्ये दाखवली गेली. त्यामुळे आम्हाला त्या फिल्मला पण एक स्टेटस मिळालं. ती फिल्म झाली की गावागावांमध्ये आमचे जे कार्यकर्त्यांच्याकडे आम्ही द्यायचो, जे कार्यकर्ते तो शोज करायचे, टुरिंग थिएटर सारखं आम्ही रिक्षातून आमचा टीव्ही घेऊन फिरायचो आणि तोच टीव्ही लावून काही लोकांच्या पर्यंत, अंगणवाडीमध्ये, ग्रामपंचायतीच्या दारात, आशाताईच्या घरात, अशा पद्धतीने आम्ही त्याचे शोज आणि चर्चा सुरू केली. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या संदर्भातलं मौन तोडणं जे म्हणतात, ब्रेकिंग द सायलेन्स ज्याला म्हणतो, ते भाषणातून होणं आम्हाला या विषयाच्या बाबतीत अवघड दिसत होतं. मग कोणाचं काम आवडलं, मग आजीने दांडकं घेतलं हे बरोबर केलं का, बाबांनी तिचं लग्न ठरवलं योग्य होतं का, सरपंच लग्न करायला पुढाकार घेत होते हे बरोबर झालं का, मुलीला शिकायला मिळायला पाहिजे की नाही, पण मग फिल्म मध्ये असं झालं, आपल्याकडे काय होतं, अशी चर्चा करत करत या विषयाच्या संदर्भातला आम्ही सायलेन्स ब्रेक केला. आपल्यासारखेच भोग आपल्या बहिणींच्या, आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत असं या भगिनींना अगदी मनापासून वाटतं. मग तीव्र इच्छाशक्तीतून एखादी सोनाली किंवा एखादी सिंधुताई आपला रस्ता शोधतातच. आमच्या गावातून आशाकडून कळलं की मॅडम बालविवाह थांबतात, ज्यांना शिकायची इच्छा आहे ते शिकवतात, तुझं पण काहीतरी होईल, तू त्यांच्याकडे जा. तर मग मी असंच हे करत करत मी एक दिवस असं शिरूरला आले. यांचा खूप मोठा मेळावा होता मॅडमचा त्यांचा. मग तिथं मी मॅडमला भेटले, त्यांना सांगितलं. मग मॅडमने वेगवेगळे कोर्स काढले होते, तर मग मी त्यातला नर्सिंग कोर्स हे केला आणि मग साताऱ्याला आले. इथं आल्यानंतर एक दिवस असं शिबिर भरलं होतं 6 दिवसाचं. पहिल्यापासून तर आवडत होतं असं नाटकात वगैरे, डान्स मध्ये काही भाग घ्यायला, पण आमच्या इकडे काही नव्हतं ना एवढं आणि कोणी घेऊन देत नव्हतं. मग इथं आल्यानंतर नाटकात मी काम केलं, भाषण करायला लागले. मग मला खूप चांगलं वाटायला लागलं की पाय उभं राहायचं होतं, हे पण मी काहीतरी करते आणि मी काहीतरी करू शकेल असं वाटायला आल्यानंतर. म्हणजे तुझ्यातला आत्मविश्वास खूप वाढला. मग आज आता जेव्हा तू गावाकडं कधीतरी जात असशील सुट्टीमध्ये, मग त्यावेळेला तू असा प्रयत्न काही करतेस का तुझ्याकडून, की तुझ्यावर जी परिस्थिती आली तशी इतर तुझ्या मैत्रिणींच्यावर किंवा तुझ्या गावातल्या इतर मुलींच्यावर तशी परिस्थिती येऊ नये याच्यासाठी तू स्वतःहून बोलतेस का आता इतरांशी? हो बोलते. माझ्या घरातच माझ्या बहिणींचं लग्न करायचं चाललं होतं की मी म्हणलं बघा एक मुलगी तर नांदत नाहीये, काय भरोसा दुसऱ्या मुली नांदतात म्हणून, आणि त्या नांदतात तर मी त्यांचं नांदणं मोडेल. मग तुम्हाला करायचं असेल, तुमचं नाक घालून घ्यायचं असेल तर तुम्ही करा. मग घरच्यांनी मग थांबले, मुले ठीक आहे ही म्हणते तसं ऐकू. आणि मला आता तर मी मॅडम सोबत आहे, पहिले तर एकटे होते, तुम्ही लग्न तर जमावा मग दाखवते. आणि नंतर आमच्या गावातल्या एका मुलीचं लग्न पण मोडवलं. 12वी झालेली होती माझी. मग ते एनएम म्हटलं की असं असं एक जागा आहे आणि आशा स्वयंसेविका म्हणून तुला करायचंय का, तुला आवडत असेल तर तू कर. ठीक आहे म्हणलं, चालतंय, मला आवडते आणि मला करायचंय. मग त्या निमित्तानं मी हळूहळू बाहेर पडायला लागली. अजून दुसऱ्या नवीन काय काय गोष्टी माहिती झाल्या, काय काय ऐकायला भेटायला लागल्या. मग त्यातून असा विचार केला की काय हे आपण जीवन जगलोय, हे 3 मुली, हे मुलगा, हा विचार नक्कीच बदलला असता त्यावेळेसच. पण असू दे, आता ते झालं ते झालं. मग असा विचार केला की आपल्या पण 3 मुली आहेत, तर काय तिथं राहून काम करणं, उठणं, बसणं, संसार करणं, पैसा कमवणं हे थोडंच आहे का? मग त्यासाठी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि लेकरांना पण चांगलं शिक्षण भेटावं, त्यांनी पण चांगलंच पायावर उभं राहावं, असा विचार मनात येऊन त्या दृष्टीनं मग आम्ही साताऱ्याकडे आलो. मी जे म्हणू शकले नाही आई वडिलांना, किंवा मला कळतच नव्हतं असं काही म्हणायचं की मला लग्न करू नका, शिकायचं वगैरे. ते माझीच बहीण आता म्हणते
की मला शिकायचंय, मला करायचंय, आणि मग आई वडील पण ऐकून घेण्याच्या क्षमतेत आहेत, त्यावर काहीतरी पर्याय शोधतात, करतात, आणि असं बदलल्यासारखं वाटतं सगळं. मैत्रिणींनो, लोकसंख्या, शिक्षण आणि आरोग्याशी जोडलेला बालविवाहाचा मुद्दा. बालविवाह थांबायचे असतील तर या मुलींना स्वतःच्या पायावर उभं करायला हवं, आणि त्यासाठी शिक्षणाच्या संधी आणि सोयी सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यायला हव्यात. व्यावसायिक शिक्षणासारखे सक्षम पर्याय त्यांना द्यायला हवेत. या पर्यायांच्या शोधात सुरू असलेल्या आणि भविष्यातल्या उपाययोजनांविषयी बोलतायत ऍडव्होकेट वर्षा देशपांडे. जिथे आव्हान आहे तिथे आपण असलं पाहिजे, आणि म्हणून मग आम्ही तिथे हे कोर्सेस आमच्या पातळीवर सुरू केले. दरम्यान स्किलच्या संदर्भातलं म्हणजे कौशल्य विकासाचे शासनाचे हे सुरू झाले होते, पण शासनाचे जे सुरू झाले ते 18 वर्षावरती होते. 18 वर्षाखालच्या मुलींसाठी स्किलचे प्रोग्राम्सच नाहीयेत. आश्रमशाळेचा खूप गंभीर विषय होता. 47 आश्रमशाळा एकट्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत, पण मुलींच्या सोबत महिला रात्री राहत नाहीत, आणि मोठ्या प्रमाणावर आपण बघतो की आश्रमशाळांमध्ये होणाऱ्या हिंसेचं प्रमाण आणि मुलींच्यावरती होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सुरक्षित आश्रमशाळा पण असायला पाहिजे, हॉस्टेल. त्यामुळे असे अनेक मुद्दे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही हाताळायला सुरुवात केली. आमचं तिथे असणं याच्याने गेल्या वर्षभरात मला खूप आनंद होतोय हे तुम्हाला सांगताना. पहिल्या वर्षी जवळजवळ 100 लग्न आमच्या समोर झाली, आम्ही थांबू नाही शकलो. पण दुसऱ्या वर्षी 73 लग्न रिपोर्ट झाली की जी आम्ही थांबू शकलो, पण 20 लग्न आम्ही थांबू शकलो नाही. तो विषय आम्ही महाराष्ट्राचं जे बाल हक्क संरक्षण कमिशन आहे, आयोग आहे, त्या आयोग शिरूर कासारला आलं, आणि ही भारतातली नव्हे तर जगातली पहिली जनसुनवाई आहे की जी बालविवाहाच्या संदर्भाने घेतली गेली. आणि ज्यांचे बालविवाह होऊ घातलेत किंवा ज्यांचे झालेले आहेत अशा मुलींनी स्वतःची पिटिशन्स, स्वतःची दरखास्त ही कमिशन समोर मांडली. पण कमिशन मधले लोक हल्ले हातून, आणि त्यांनी सुमोटो म्हणजे स्वतः पुढाकार घेऊन ह्या 20 केसेस त्यांच्याकडे हिअरिंग्सला लावलेल्या आहेत. आता त्याचा परिणाम इतका गंभीर झाला, गेल्या म्हणजे या मे महिन्याच्या सीझन मध्ये एकही बालविवाह झाला नाही. अकाली लैंगिक जीवन, अकाली मातृत्व मुलींच्या वरती लादलं जात नाहीये. मुलींना शिकण्याच्या संधी हळूहळू आम्ही वोकेशनलच्या पद्धतीने, आम्ही अतिशय छोटे आहोत, आम्ही जस्ट मॉडेल उभं करू शकतो, आम्ही अख्खं शासन नाही चालवू शकत, पण आम्ही 500 मुलींना आम्ही ड्रायव्हिंग, आणि त्यातल्या काही मुली आमच्या ज्या आता पार्लर चालवतात 60-60 हजार रुपये त्यांच्या खात्यावर आहेत. मुलींना मुख्य प्रवाहामध्ये आणता आलं पाहिजे, त्यांना माणसासारखं जगता आलं पाहिजे, आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना तो कॉन्फिडन्स मिळण्याची गरज तेव्हाच मिळू शकते जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनाचे काही मार्ग दाखवू. तर मला असं वाटतं हे अवघड नक्की आहे, पण अशक्य नक्कीच नाही. पुढच्या काळामध्ये तुमचं काय योजना असणार आहे किंवा काय प्लॅन असणार आहे? तर मला असं वाटतं की ही पश्चिम महाराष्ट्राची आता जबाबदारी आहे की ऊसतोड कामगारांच्या मानवाधिकाराचं हनन आमच्याकडून होणार नाही. याच्यासाठी एक पॉलिसी डिसिजन ज्या सहकार क्षेत्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिथे हे ऊसाचे कारखाने आहेत, तर त्यांच्यासाठीच एक पॉलिसी डिसिजन साखर आयुक्तांच्या पातळीवरती झाला पाहिजे, याच्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहे. दुसरी गोष्ट, जे कामगारांचे जे बालक इकडे येतात आणि त्यांच्यासाठीच्या सोयी नाहीयेत, तर त्याच्यासाठी आम्ही पायलट, जिल्हाधिकारी आमच्या श्वेता सिंगल मॅडम खूप संवेदनशील आहेत या बाबतीत, त्यामुळे त्यांच्या सोबत आम्ही कामगारांच्या नोंदणी करणं, मुकादमांच्या नोंदणी करणं, किंवा बाल कामगार जर वापरले जात असतील ऊस तोडीसाठी तर ते बाल कामगार वापरले जाणार नाही त्याच्यासाठी प्रयत्न करणं, आणि त्यांची मुलं जर इकडे आली तर त्यांना तिकडे जाऊन शाळेत जातात हे इन्शुअर करणं. त्यामध्ये 2 कलेक्टर्स मध्ये, बीड कलेक्टर आणि सातारा कलेक्टर मध्ये कोऑर्डिनेशन उभं राहील अशी अपेक्षा. आणि त्याचे पायलट म्हणून आम्ही सातारा जिल्ह्यातले हे जे 11-12 कारखाने आहेत यांच्या एमडींच्या सोबत एक इथे वेगळ्या पद्धतीने काही त्यांचं रेशन इथेच मिळेल का, दारू जवळ मिळणार नाही ना, त्यांच्या आरोग्याच्या सेवा नीट असतील ना, त्यांच्यासाठी कॉमन किचन करता येईल का, कारण ते झोपडीमध्ये चूल पेटवतात ना, तर मला सतत भीती वाटते की झोपडी सकट ती अख्खी वस्ती पेटेल एका दिवशी आपल्याकडे, आणि आपण त्या सगळ्याचे जबाबदार असू. तर ते कुठेतरी सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे. महिलांसाठी काही टॉयलेट्स उभे
करता येतील का, जिथे ऊस तोडीला ते जातात तिथे. कामाच्या वेळा ठरलेल्या नाहीत, बायकांचा पगार बायकांच्या हातात मिळत नाही, नवरा आधीच घेऊन मोकळा होतो, म्हणजे एका वेगळ्या प्रकारे वेठबिगारी आहे ही. तर हे सगळे जे विषय आहेत आपण सातारा जिल्ह्यातल्या ह्याचं पायलट करू आणि महाराष्ट्रासमोर एक पुढच्या काही वर्षांमध्ये ते करून आम्ही एक मॉडेल उभं करू आणि ते आम्ही रेस्ट ऑफ महाराष्ट्राबरोबर शेअर करू आणि मग एक पॉलिसी डिसिजन महाराष्ट्र सरकारच्या पातळीवरती तो घेतील. पण दरम्यानच्या काळात एकही बालविवाह होणार नाही याच्यासाठी जे शिरूर कासारमध्ये आम्ही काम केलं तीच स्ट्रॅटेजी संपूर्ण मराठवाड्यासाठी वापरली जावी याच्यासाठी आम्ही शासन स्तरावरती एक चर्चा घडवून आणू आणि त्याच्यासाठी चाइल्ड राईट कमिशन आम्हाला मदत करेल, महिला आयोग आम्हाला मदत करेल अशी आमची अपेक्षा आहे. एज्युकेशन डिपार्टमेंटने पण याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करावं आणि ह्या तिन्ही डिपार्टमेंट्स मध्ये जर आम्ही एक समन्वय घडवून आणू शकलो तर महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकींच्यासाठी सुरक्षित असेल, शिक्षणासाठी त्यांना मदत करणारा असेल आणि बालविवाह आपण रोखण्याचे एक महत्वाचं काम महाराष्ट्रामध्ये करू अशी मला आशा आहे. वाटेवरती असंख्य काचा असणारं बालविवाह रोखण्याचं हे अवघड काम, पण हे अवघड काम आज लेक लाडकी अभियानाच्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे आणि त्यांचे सक्षम कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन करतायत. त्यांच्या प्रयत्नांना समर्थ साथ हवीये, ती समाजाची. बालविवाह रोखून मुलींना स्वतःच्या पायावर उभ्या करणाऱ्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे आणि या समस्येवर मात करणाऱ्या काही मुलींच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. वाटेवरती काचा ग.